लातूर लोकसभेसाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस भाजप पक्षाच्या वतीने अनेक सभा घेण्यात आल्या, बैठकी घेण्यात आल्या. दोन्ही पक्षाच्या वतीने, आघाडींच्या वतीने, महायुतीच्या वतीने आश्वासनं असतील तेही देण्यात आले आहेत. आज आपल्यासोबत आहेत माजी CEO तसेच विधानसभेचे निरीक्षक जे आहेत, उदगीर विधानसभेचे रामदास पाटील हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की लोकसभेचा आता अंतिम पाडाव आहे. काय नेमकं भाजपानं तयारी केलेली आहे, विजयाचा जे मुहूर्त आहे तो कशा पद्धतीने ते रोवणार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. मला सांगा, 7 तारखेला आता मतदान होणार आहे. आज जे आहे आता प्रचाराचे अंतिम दिवस आहे. आज उदगीर विधानसभेचे आपण निरीक्षक आहात. कसं बघताय आता या विधानसभा मतदारसंघातून भाजपसाठी कशा पद्धतीनं मतदान होणार आहे? उदगीर विधानसभेमध्ये ही लातूर लोकसभेतली एक विधानसभा आहे. उदगीर विधानसभा ही तसा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा कित्येक वर्षापासून गड राहिलेला आहे. या विधानसभेमधले आमचे सर्व पदाधिकारी असतील, बूथ प्रमुख असतील, वॉरियर्स असतील, आमचे निवडणूक प्रमुख असतील किंवा प्रदेशाचे पदाधिकारी, विविध मोर्चा आघाडीचे पदाधिकारी जे या विधानसभेमध्ये आहेत, त्यांनी अतिशय सूक्ष्मपणाने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मागच्या 5 दिवसापासून मी या ठिकाणी प्रवास करतो. आमच्या साधारणतः 343 बूथपर्यंत आणि त्यांच्या खालच्या 11ची समिती जी आहे, बूथ समित्यापर्यंत अत्यंत सूक्ष्मपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नियोजन झालेलं आहे. 3 बूथला एक आमचा या ठिकाणी वॉरियर्स कार्यरत आहे. तो वॉरियर्स त्याच्या भागातल्या फक्त 3 बूथवरती तो काम करतो. आणि भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीसाठी काम करत नाही आहे, तर ती सातत्यानं सतत आमचं काम चालत राहतं. निवडणुका येत असतात. या विधानसभेमध्ये मी प्रवास करताना सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय ताकदीनं मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मला दिसून आलेली आहे. एकीकडे आता काँग्रेस जे आहे ते आरोप करतायत की म्हणजे आता विद्यमान जे मंत्री आहेत त्यांच्यावरही आरोप करतायत की हे म्हणजे फक्त 3,500 कोटी रुपये आणले म्हणजे विकास होत नाही. आणि या गोष्टी ज्या आहेत किंवा मतदार याला भूल पडणार नाहीत असं हे त्यांचंही म्हणणं आहे. विरोधकांकडे दुसरा मुद्दाच काय आहे? एकतर जातीपातीवरती राजकारण करणं त्यांचे 70 वर्षाचा इतिहासच आहे. विद्यमान मंत्री हे आमच्या महायुती घटक पक्षाचे मंत्री आहेत आणि उल्लेखनीय असं त्यांचं या भागात काम आहे. 3.5 वर्षामध्ये कोरोनाचा जर थोडा पिरियड सोडला तर त्यांनी जेमतेम 2-2.5 वर्षामध्ये आमच्या महायुतीच्या काळामध्ये त्यांनी मोठं निधी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. मी दाव्यानिशी सांगतो, काँग्रेसच्या या इथल्या स्वयंघोषित शीर्ष नेत्यांना महाराष्ट्राच्या स्थापनेपासून त्यांनी निधीची एकूण बेरीज करावी आणि आमची बेरीज करावी. त्यामुळं तुम्ही काही दिलंच नाही आहे तुम्हाला. त्यामुळं आमची आणलेली निधी विद्यमान मंत्री या ठिकाणचे आमचे संजयजी बनसोडे आहेत, महायुती घटक पक्षाचे ते आमचे या ठिकाणचे नेते आहेत. आणि सध्या ते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना 3री वेळ प्रधानमंत्री करण्यासाठी उदगीर विधानसभेतून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने ते अगदी ताकदीनं या ठिकाणी काम करत आहेत. उल्लेखनीय असं त्यांचं काम नक्की आहे. मग राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या तिघांनी मिळून राज्याचा जो विकासाचा गाडा चालवत आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये सीमावर्ती भाग आहे. सीमावर्ती भागाला त्यांनी मग ते गावातल्या पायाभूत सोयीसुविधा असो, पर्यटन क्षेत्र असो, रस्त्याचे असो, आज उदगीर विधानसभेमधल्या सर्व इमारती असो, स्मशानभूमीचे कामं असो किंवा तीर्थस्थानाचे कामं असो, पांधन रस्त्याचे कामं असो, हे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. हे निर्विवाद सत्य आहे. जो काम करतो त्याच्यावरतीच बोललं जातं. त्यामुळे विरोधकांना बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्यांच्याकडे. आणि आता दुसरा एक मुद्दा असा आहे की काँग्रेस नेहमी म्हणतं की आम्ही विकासाचं राजकारण करतो आहे आणि विद्यमान जे खासदार
म्हणजे सुधाकर श्रंगारे साहेब होते, त्यांच्यावर आरोप केला जातो की लातूरची जी रेल्वे आहे ते उदगीरपर्यंत न्यायला त्यांना येता आलं नाही. म्हणजे त्यांच्यावर आरोप करतात की जी रेल्वे आहे डेली रेल्वे मुंबई लातूर ती रेल्वे उदगीरला नेता आली नाही, असाही तेच आरोप करतात. रेल्वे आली का नाही आली, पण रेल्वे बनवण्याचा कारखाना तर नक्की आम्ही दिलेला आहे हे त्यांनी विसरले वाटतं. की तो रोजगार आम्ही उपलब्ध करून देतो आहे. वंदे भारतसारख्या रेल्वेचं कोच फॅक्टरी लातूर जिल्ह्यामध्ये बनते. ह्याने मागच्या 70 वर्षापासून शासन सत्ता ताब्यात घराण्यात ठेवली आपली, आणि काय केलं असं एखादी तर प्रकल्प दाखवावा. मी दाव्यानिशी सांगतो की सुधाकर श्रंगारे हे संसदेतल्या एकूण संख्येच्या खासदारापैकी या भागाचे सर्वात जास्त प्रश्न विचारणारे 24वे 25वे खासदार आहेत. तुम्ही गावात केवळ भाषणबाजी केल्यानं आरोप केल्यानं विकास होतो असं नसतं. तुम्हाला पार्लमेंटरीमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडता आले पाहिजे. ते आमच्या खासदारांनी दाव्याने मांडलेले आहेत. आमच्या खासदारांचा लोकांशी संपर्क आहे. आमच्या खासदार उमेदवारांनी व्यक्तीशी कोरोनामध्ये आमच्या खासदारांनी लोकांचं जीवन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं लोक सांगतात. आता त्यांना काही दुसरा विषयच नाही आहे, त्यामुळं खासदारावरती कुठे एखादे विषय काढून बोलणं, तरी आठवड्यातून 3 दिवस आमच्या इथं रेल्वे येतेच आहे. लोकांच्या अडीअडचणीत भविष्यात अजून यावेळी ते बहुमतानं निवडून येणारच आहे. श्रंगारे साहेब दाव्यानेशी 1.5 लाख पावणे 2 लाखाच्या लीडनं येणार आहेत. ते अजून पुढचे कामं चांगल्या पद्धतीनं करतील या भागात, मला विश्वास आहे. 7 तारखेला आता मतदान आहे, कशा पद्धतीचं लक्ष ठेवून आता तुम्ही निरीक्षक आहात? या विधानसभेतून मागच्या मिळालेल्या लीडपैकी मताधिक्यापैकी यावर्षीचं मताधिक्य जास्त असणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विद्यमान कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब आहेत राष्ट्रवादीचे, आणि शिवसेनेचे एकनाथभाई शिंदेचे जे पदाधिकारी आहेत. आमची ताकद मोठी आहे या ठिकाणी. विरोधकांनी फक्त पारंपरिक त्यांना गुळगुळीत हिंदू मुस्लिम वाद करण्यामध्ये त्यांचा मुस्लिमांना भीती दाखवायची, दलित समाजाला कुठतर संविधान बदलते भीती दाखवायची. आता एक नवीन फंडा त्यांनी काढून एक बालिश प्रयत्न चालू केलेला आहे, पण तो काय प्रयत्न टिकणार नाही आहे. लोकाला हे माहिती आहे की 70 वर्षामध्ये 80 वेळेस संविधानामध्ये दुरुस्त्या या लोकांनी केले. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये प्रिॲम्बलमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुस्ती काँग्रेसनं केलेली आहे, आणि बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान हे घटनेची चौकट कायम ठेवून दुरुस्ती करता येतं. संविधान बदलणं हे चंद्रसूर्य असेपर्यंत शक्य नाही, पण ते एक बागुलबुवा निर्माण करणं हा यांचा फंडा आहे, आणि तो कुठेतरी मतामध्ये कन्वर्ट होईल असं नाही. आता शिकले सर्वजण, तरुण पिढी ही शिकलेली आहे. ह्यांच्या पारंपरिक राजकारणाला आता कोणी भुलणार नाही आहे. मी या भागामध्ये 10 जिल्हा परिषद सर्कल, 2 नगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक धर्मगुरू, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, पत्रकार, लाभार्थी, विविध समाजांच्या लोकांच्या बैठका, वेगवेगळे घटक जे प्रभावी घटक आहेत त्यांच्या बैठका मी घेताना मी फिरलो. मला इतकींचितही वाटत नाही. हे बघा, 19 लाख या ठिकाणी मतदार आहे, त्यापैकी 50% मतदार हे महिला आहेत. एकही महिला मोदीशिवाय इतरांना मतदानच करणार नाही. माझा दावा आहे जे 12-13 लाख मतदान होईल, 65%, 66%, 70%, 62% काय होईल, त्याच्या 50% मतदान हे महिलांचं आहे. त्यातलं महिला ज्या आहेत त्या महिला पूर्णतः मोदीजींच्या मागं आहेत, आणि जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये फिरत आहेत त्यांच्याच घरच्या महिला मोदीजींना मत करणार आहेत, हे दाव्यानिशी मी सांगतो. आणि आमचा लाभार्थी आहे, मोदीजींचा थेट लाभार्थी प्रत्येक गावात प्रत्येक घरात आहे. मोदीजींच्या योजनेचा लाभ घेणारे सर्वात जास्त, मग ते जनधन खात्यावरले पैसे असो, शौचालय असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, हे जे बोलतायत ना, ते विरोधी पक्षाच्याच लोकांनी आमच्या योजनेचा जास्ती लाभ घेतला. पण आम्ही कधी नाही म्हणलं, कारण भारतीय जनता पार्टी लाभ देत असताना कुणाची कुठली जात आहे, कुणाचा कुठला धर्म आहे, कोणी कुठल्या पक्षाचा, आम्ही कधीच भेदभाव केलेला नाही. तो भारताचा संविधानिक नागरिक आहे समजून आम्ही प्रत्येक नागरिकाला आम्ही मदत देतो आहे. त्यामुळं प्रत्येकजण आमच्यावर प्रेम करते. तुम्हाला 7 तारखेला दिसेल, उद्या परवाला सकाळी, आज 5 तारखेला प्रचार संपेल, परवाला सकाळी उदगीर विधानसभेमध्ये मी दाव्यानिशी सांगतो की आमचे जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत, सर्व घटक पक्षाचे, आमच्याकडे मग रिपाई आहेत, जाणकारांचा रासप पक्ष आहे, जनसुराज्य आहे, त्याचबरोबर आमचे राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिलेले आहेत. बरोबर, मग महाविकास आघाडीतले हे प्रमुख 3 पक्ष तर आमच्यासोबत आहेत. तर या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीनं आमचा उमेदवार फक्त आणि फक्त मोदीजी आहेत. आणि
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्हाला सिम्बॉलिक महायुतीचं सिम्बॉल या ठिकाणी कमळ चिन्हाला आम्ही या ठिकाणी 7 तारखेला आम्ही मतदान देणार आहोत. जसं माझ्या हिंगोली लोकसभेमध्ये आम्ही धनुष्यबाणावरती निवडणूक लढली, कारण तिथे एकनाथभाई शिंदेचे उमेदवार होते. त्यामुळं आमच्या 48 पैकी पूर्ण जागा या महाराष्ट्रात येणार आहेत. म्हणजे हे ह्यांचा थोडासा अखेरची तडफड म्हणतात ना, तशा पद्धतीचे विरोधकांचे प्रयत्न. 7 तारखेला तुम्ही पहा, मोठ्या मताधिक्यानं मतदान होईल. आणि 4 जूनला मी दाव्यानिशी सांगेल की 2019च्या मताधिक्यापैकी 2024चं मताधिक्य जास्त असणार आहे. तर हे होते रामदास पाटील. ते म्हणतायत की 4 जून दिवशी नक्की रिझल्ट कसा असेल हे जनता दाखवून देईल.